जिंकला डिसिजन फिल्डिंगचा असेल. लगेच आपण सामना सुरू करणार आहोत. जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकाल विक्रोळीचा एक जबरदस्त आणि बुलंद आवाज. अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील एक नामवंत ख्यातनाम आणि जबरदस्त समालोचक सागरजी मोरे सर. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम हिटमॅन. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्न सर आणि आमचे मनीष सर आज यासोबत जॉईन झालेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. KTPL आणि सर्व आज मित्र एकत्रित येऊन एक चांगलं टूर्नामेंट इकडे ऑर्गनाइज केली आहेत. सो हमारे दोस्त हमारे साथ जुड़ चुके हैं. SK शाहरुख खान, साहिल खराडे आणि त्याच्या सोबतीला आमचे मित्र बसलेत पृथ्वी राजपूत, बिल्ली बावडन सारखे त्यांनी कॅप घातली आहे. मला एक गोष्ट आवडली आयोजन कमिटीने जे जॅकेट बनवलेत जबरदस्त भाई, कुछ तो अलग. आणि टी शर्टचं सर्वच बनवतो बट जॅकेट एक आठवण राहील. सो वळत मॅचच्या दिशेने KTPL. चला मित्रांनो बॅटिंग लाईनअप पाठवा. कल्याण टर्फ प्रीमियर लीग आज पहिला दिवस आहे. भव्य दिवस आयोजन केलंय. सर्व त्यांचे मित्र आणि मित्रांच्या माध्यमातून एक चांगला इव्हेंट इकडे झाला पाहिजे. क्रिकेटला एक वेगळा क्रेज पुढे गेलं पाहिजे. क्रिकेटमुळे खूप मित्र दिले लाईफमध्ये. मग अडचणीच्या काळात मित्रच उभं राहतात. सो हे फॅक्ट आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्यावर आपण लाईव्ह पण पाहतोय. तेजस्वी भोईर आणि आमचे मित्र नीरज, त्याचबरोबर त्याच्यासोबत मनीष आणि योगेश. डिंगडॉंग टीम आपली बॅटिंग लाईनअप पाठवा लगेच. सोहळ्यात मॅचच्या दिशेने सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. डिंगडॉंग 11 आणि त्यांच्या विरुद्ध हिटमॅन CC. एक मिनिट. सो लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत लेफ्टी प्रणय. स्ट्राइक एंडला पहिलाच बॉल आपण पाहिलं तर चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन बॉलर अनुजकडे बघितलं तर सोल्जर मला वाटतोय आर्मी पोलीस मध्ये. सो तसं त्यांनी लुक बनवलाय. सिंगम लुक आहे. या बॉल देखील पाहिला गेला, फ्लिक केला गेला तिकडे. बॅटर
डिंगडॉंग आणि हिटमॅन सीसी स्ट्राईक एंडला बॅटर शुभमने जबरदस्त टायमिंग केलं गेलं तिकडे. एक रन सिंगल आहे. डिक्लेअरला क्रॉसिंग आहे ना? ओके. स्ट्राईक एंड लेफ्टी बॅटर प्रणय. या बॉल देखील चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. 7 ओव्हरची मॅच आहे. फ्री हिटचा चान्स आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन आहेत अनुज. या बॉलवर परफेक्ट टायमिंग केलं गेलंय, बट तिथे फिल्डर आहेत. थ्रो करतील, बट तोपर्यंत एक रन मात्र कंप्लीट केली गेली. 7 ओव्हरची मॅच आहे. सर्व कल्याणकर अगदी युट्यूबवर देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं पण स्वागत आहे. उद्या देखील इकडे काही आयकॉन प्लेयर पण आहेत मुंबईतील. नामवंत खेळाडू इकडे खेळणार आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल. काही ठिकाणी स्लो स्पिन असतात, ही मात्र सर्व ऍक्शन अलाउड आहे, फास्ट अलाउड आहे. नो बॉल. टर्फ क्रिकेट खूप वेगळ्या पद्धतीने खेळलं गेलं. डबल ट्रबलची ओव्हर, कुठे 8-8 ओव्हरच्या मॅचेस असतात, कुठे 7, कुठे 5, कुठे ओपन टर्फ असतं. बट जास्त करून वन टर्फला देखील टुर्नामेंट होत तसा, बट ओपन टर्फ थोडे अनुजची पहिली ओव्हर एक मोठा स्ट्रोक आलेला नाहीये, त्यामुळे रन्स फक्त आणि फक्त आतापर्यंत झाले 7 रन. तिसरी मॅच आजच्या दिवसातील. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग नॉन स्ट्राईक एंडला. शुभमला बॉल आदळला गेला, बट रन्स तिकडे सिंगल. आणि बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त झालाय. 8 रन झालेत. माननीय बरजी पाटील साहेबांचं देखील क्रीडा स्पर्धेला तेवढंच योगदान राहिलं गेलंय. सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स, मोरेश्वर हॉलिडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्यांचं मला त्यांनी खूप मोठं योगदान केलं आहे. लाईफमध्ये तुम्ही एकदा तरी 2-3 कंट्रीज बाहेर गेलं पाहिजे. सो आता काही बोरवारकर ग्रुप पण उमेश बोरगावकर यांनी देखील आम्हाला खूप मोठा सपोर्ट केलाय, त्यांचा पण आभार आहे. आणि सर्व मित्र एकत्रित येऊन, म्हणजे टुर्नामेंट करणं म्हणजे फायनान्स आणि त्यानंतर तुमची मॅन पॉवर, म्हणजे तुमची एकजुटी. टी शर्ट बनवण्यापासून सर्व फॉलोअप घेणं सोपी गोष्ट नाहीये टुर्नामेंट करणं. बॉलिंगसाठी संकेत आहे. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता नुकतीच एक आम्ही झूला एक टुर्नामेंट केली टर्फची. ओपन टर्फ होता, समोर 6, बट तिकडे पण खेळणं थोडं कठीण होतं. मुंबईतलं टर्फ क्रिकेट आता हळूहळू नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत देखील एक चांगलं कामगिरी करतात. ह्या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले आहेत. अकरा रन झाली धावफलकावर. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. जबरदस्त स्ट्रोक खेळत असताना शुभम वाघ, डॅनियल विक्टोरी प्रॉपर टायमिंग करत असताना धावफलक आपण पाहिलं तर 17 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन आणि 2 दिवस हा कार्यक्रम इकडे ऑर्गनाईज केलाय. सर्वांना जेवणाची देखील व्यवस्था आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 4 रन आणि लाईव्ह काउंटर आहे. म्हणजे आपण एकदा फॅमिली फंक्शनला कुठे जातो तसं लाईव्ह काउंटर इकडे ऑर्गनाईज केलंय. प्लेयर्स आणि आयोजकांसाठी देखील मस्त लाईव्ह काउंटर आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले. रन्स मात्र मिळणार नाहीये. जबरदस्त स्टार्ट केले शुभमने. 2 ओव्हरचा आपण पाहिलं तर खेळ इकडे समाप्त झालाय. 21 आणि 3 रन त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहेत. क्रिक वर देखील आमचे SK आणि आमचे त्याच्या सुप्तीला मॅन्युअल, पृथ्वी, सर्व त्यांची कमिटी मित्र एकत्रित येऊन एक चांगला इव्हेंट करतात. जॉन डिक्रोज, मेरे को ऐसा लगा श्रीलंका का प्लेयर यहाँ पर आ चुका है. जॉन
जॉन डिग्रोज, राहुल गुप्ता। गुप्ता आइसक्रीम कभी माझगांव में आए तो गुप्ता आइसक्रीम बहुत फेमस है भाई लोग। माझगांव खेलने के लिए कभी आओ तो गुप्ता आइसक्रीम जरूर टेस्ट करो। और हमारे जॉन भाई का भी जो लुक है ऐसा श्रीलंका और अंडमान निकोबार के लग रहे हैं। और देखो इवेंट करना मतलब उनकी सुबह से मैं हलचल देख रहा हूँ। 21 ढवळे, अरुण घाडगे, पृथ्वी राजपूत, साहिल खराडे, प्रकाश बाजपाई। स्ट्राइक एंड अरुण लेफ्टी, प्रणय लेफ्टी। जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त आयोजन आहे। या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आनंद तिवारी, विहांग वरवटे, आकाश बघेल, उनका चाइनीज फेमस है, केटी चाइनीज। इस बार सामने खेलने की कोशिश की, जबरदस्त टाइमिंग करते हुए वहां पर वाघ। अच्छा स्टार्ट किया, पहले 3 ओवर में खेला पर अभी तक 23 हो चुका है। डिंग डोंग, प्रज्ञेश कांबळे आणि नीलेश भाजपाई सभी हमारे ऑफिशियल्स जिन्होंने ऑर्गेनाइज किया है। और देखो फ्रेंड्स का ये बॉन्डिंग होना जरूरी है। कभी कभी कुछ होती है, मतलब ये मेरा तेरे को पसंद नहीं है तो ऐसा करता है, हमेशा लेट आता है, ये दोस्ती है और दोस्ती वो करेक्ट कर सकता है। इस बार सामने खेलने की कोशिश की, फिर से वहां पर प्रणय से सिंगल रन। मित्र लाईफ मध्ये चुकला मित्रच बोलतो की तू चुकलास बाबा। स्ट्राइक एंड बॅटर आहे शुभम। या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर, बट तेवढंच चांगलं टायमिंग केलं गेलंय आणि बॉल निघून जाईल। कॅरमला पण रिबाउंड मारतो तसा बॉल मात्र 4 रन मिळतील। धावफलक पाहिलं तर 29 रन झाले धावफलकावर। उल्हासनगरमध्ये पण खूप टर्फचा क्रेज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तिकडून पण प्लेयर्स पाहिले गेलेत। कल्याण डोंबिवलीचे पण प्लेयर्स खूप चांगले खेळतात, बट मुंबईत येऊन देखील खूप चांगला परफॉर्मन्स ह्या प्लेयर्सनी केलाय टर्फ क्रिकेटला। या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा एक जबरदस्त टायमिंग करत असताना शुभम। फाईव्ह 35 रन झाले, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि विशेष करून ही पार्टनरशिप झाली आहे। सो जबरदस्त पार्टनरशिप केली आहे प्लेड। चाइनीज के हमारे दोस्त ओनर आकाश बागेल। देखो बिजनेस है तो बिजनेस आगे लेके जाना जरूरी है। तो केटी चाइनीज वहां पर फेमस है, सेजवान चटनी वहां पर फ्री है और फ्राइड नूडल्स। हमारे धोनी माउली को इंस्टाग्राम पे मैं इतना फॉलो किया है, वो भाई उसका वीडियो मैं बहुत लाइक करता हूँ। उन्होंने जो खुद को कंट्रोल किया है। एक बोरवली का टूर्नामेंट मेरे को याद है, माउली ने एक 6 लगाया था, वो बोरवली से कांदिवली गया था बॉल, रबर बॉल। धोनी इस बार सामने खेलने की कोशिश की, वहां पर फील्डर है साई और साई ने थ्रो करते हुए नॉन स्ट्राइक एंड पे बैटर प्रणय को यहां पर बाहर जाना पड़ा। वेल प्लेड प्रणय, जबरदस्त इनिंग के लिए प्रणय ने ओपनिंग और अभी तक स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 36। न्यू बैटर यहां पर आ चुके हैं हुसैन और स्ट्राइक एंड पे है बैटर शुभम वाघ। इस बार सामने खेलने की कोशिश की, बैटर आउट बीट करते हुए यहां पर जबरदस्त बॉल अनिकेत की।
न्यू बॅटर शुभम थोरात येतात मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत बट बॉल निघून जाईल. पुन्हा एकदा सारन शुभम थोरातने मारलाय जोरात. हा हँडसम 6. सो हमारे अंपायर्स डबल ट्रबल के ओवर में ऑलमोस्टर्स का एक मैच हम लोगों ने जीता का और वो 22 लाख का प्राइस था. अंपायर खुद खेल रहे थे. बॉलिंग के लिए यहाँ पर बॉलर आ चुके हैं वियांग और स्ट्राइक एंड पे शुभम थोरात. जबरदस्त बैटर है. अच्छा परफॉर्मेंस करते हुए इस केटीपीएल कल्याण टर्फ प्रीमियर लीग का ये सीजन 2 है. इस बार टैप करने की कोशिश की. जबरदस्त टाइमिंग किया. वहां पर डिक्लर जोन में बॉल ट्रैवल होता हुआ 1 रन. हिटमॅन टर्फ कल्याण. 5वी ओव्हर आणि डबल ट्रबल आहे. सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर बोल्ड आउट. जबरदस्त बॉल केला गेला वियांगने आणि बॅटर आउट. OUT मार्केटला सो -5 चा रूल ऑन होता आणि आता -5 झालेत. स्ट्राइक एंडला बॅटर अक्षय अय्यर. वडक्कम. पहिलाच बॉल. जबरदस्त टायमिंग केला अक्षयने. आणि अक्षय का भाई ये फिटनेस टेस्ट है. स्ट्राइक एंडला शुभम. वियांगने हा बॉल देखील जबरदस्त फिरवला गेला बट त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला कारण की ऑलरेडी एक -5 झालंय. रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. या ओव्हरची महत्वाची इनिंग असणार आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केलं गेलंय. व्हाईट बॉल बट चेक केलं जाईल. रुको जरा भाई सबर करो. चेक किया जाएगा यहाँ पर. व्हाइट बॉल है. स्कोर अभी तक हो चुका है 47. वियांग या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल आणि आता शुभमला त्याचीच गरज होती की फ्री हिटचा चान्स कधी मिळतोय. बॉलिंगसाठी वियांग. स्ट्राइक एंडला शुभम. या बॉलवर फ्लिक केलं गेलं. जबरदस्त टायमिंग केलं. बॉडी बॅलन्स खूप चांगला होता. हँडसम 6.
देखो इस ओवर में 11 रन आए थे तो 22 भाई देखो किससे भी पंगा ले लो पर हमारे एसके के साथ पंगा मत ले लो। एसके बोला तो खत्म, भाई बोला बापू दिखता है तो दिखता है। बघा 11 रन झाले होते, 22 झाले आणि त्यातून -5 म्हणजे 17 रन्स या ओव्हर मध्ये आले. ओके आकाश आणि पृथ्वी आणि एसके आमचे 2 स्कोरर, त्यामुळे त्यांचं दोघांचं पण लक्ष बरोबर आहे. न्यू बॅटर शुभम बॉलिंग साठी आपण पाहिलं तर साईनाथ अय्यर इस टर्फ के हुनर भी रह चुके हैं और हुनर भी है. साईनाथ जबरदस्त बॉल यहाँ पर साईनाथ का एक्स्ट्रा धावा झाली धावफलकावरती 4 विकेट गेल्यात. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर जबरदस्त फिल्डिंग केली गेली तिकडे. खूप चांगलं जम्प केलं अनिकेतने. वेल स्टॉप अनिकेत. पुन्हा एकदा साईनाथ जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं. ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेलं. शुभमने पण एक जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवातीला शुभमचा दिवस आहे, म्हणजे शुभम वाघने पण एक चांगली स्टार्ट केली. शुभम थोरात पण एक चांगली बॅटिंग करतात. टीम बॅलेन्स असली की तुम्ही एक चांगली टुर्नामेंट खेळू शकता. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सर्वांचे एफर्ट्स पाहिजे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. एफर्ट्स दिले तिथे अनिकेतने. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड 66 धावा झाल्यात धावफलकावर. 4 विकेट गेले आहेत. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर क्रॅकिंग 6. भाई बॉडी लैंग्वेज पे मेरे मत जा. प्रॉपर टाइमिंग करत असताना 72 धावा झाले धावफलकावरती. वेल बॅटिंग शुभम. टीम का नाम देना चाहिए. 3 शुभम है. शुभम थोरात, शुभम वाघ और शुभम पांचाल. सो शुभम से ही डिंगडोंग पूरी भर चुकी है. 72 रन झाले धावफलकावर. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. बॉलिंग साठी कॅरी. कॅरी वागता सकाळी जिमला जाऊनच आलाय. प्रॉपर ट्रायशेप बायशेप दाखवतोय. स्ट्राइकरला शुभम एक जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. कॅरीचा पहिलाच बॉल जबरदस्त यॉर्कर पाहिला गेला. गुड बॉल. काय बॉल टाकला गेला कॅरीने. नॉर्मली लेफ्टी ओव्हर द विकेट बॉलिंग करतात, बाहेर राऊंड द विकेट बॉलिंग करतोय आणि वेग चांगला आहे. लाईन लेंथ चांगली आहे. आता स्ट्राइकरला शुभम पांचाळ.
या बॉलवर देखील समोर खेळले गेले आहेत. यानंतरची मॅच आपण पाहिलं तर टॉस साठी यायचं आहे. जेबी ब्लास्टर्स आणि जमा 11. जय बजरंग ब्लास्टर्स आणि जमा 11. आज शनिवार पण आहे. बजरंग बली की जय. या बॉलवर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शुभमचं थोडं मिस टाइम स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतील, बट एक सिंगल रन मिळेल. बघता बघता ग्राफ पाहिला तर तब्बल 75 धावा झाल्या धाव फलकावर. प्रोजेक्टेड स्कोर 81 चा दाखवतोय, बट 3 बॉलमध्ये मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. स्ट्राईक एंडला शुभम पांचाळ. या बॉलवर देखील परफेक्ट पाहिला गेला बॉल आणि स्ट्राईक एंडला चान्स आहे. बॅटर आउट. शुभम थोरातला बाहेर जावं लागेल. थँक्यू सो मच. नवीन बॅटर विकास. पहिला बॉल आता स्ट्राईक एंडला शुभम पांचाळला पण जावं लागेल बाहेर. बॅक टू बॅक विकेट. न्यू बॅटर मितांशु पाटील. आणि कमिटीकडून जर 6 मारला तर 500 रुपयाची त्याला पारितोषिक असणार आहे. पाटलाचा नाद करायचा नाही. मितांशु पाटील आणि साहिल खराडे यांच्याकडून देखील प्राइज असणार आहे. बट मितांशु थोडा प्रेशर मध्ये गेला, एवढं प्राइज लावलं. 77 चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. चला कॅप्टन्स आपण टॉस साठी या. जेबी ब्लास्टर्स आणि जमा 11. हिटमॅन सीसी ला मात्र मॅच जिंकण्याकरिता 77 चं टार्गेट आहे. जेबी ब्लास्टर्स आणि जमा 11 कॅप्टन. लगेच आपण टॉस साठी या. टॉस केला जाईल आपण पाहिलं तर या मॅचचा. जेबी ब्लास्टर्स आणि जमा 11. जेबी ब्लास्टर्स won the toss and later to bowl first. सत्याहत्तर धावांचा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम हिटमॅन सीसी. लेट्स प्ले. 77 धावा करायचे आहेत, त्यामुळे पहिल्या ओव्हर पासून स्टार्ट देणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत रंजन आणि त्या सोबतीला आशिष. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन मितांशु पाटील. हिटमॅन सीसी पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या तिकडे बाहेर बॉल.
वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स ते मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. 77 रन्स करायच्या स्ट्राईक एंडला बॅटर रंजन. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. शॉट ऑफ द मॅच रंजन, रॅपिड रंजन. काय स्ट्रोक खेळले. दोन बॅटर मात्र दोन्ही सख्खे भाऊ ओपनिंगला आलेत. डॉट बॉल मात्र तिकडे आपण पाहिला गेलाय. जबरदस्त पिचिंग करत असताना मितांशु पाटीलने पण एक चांगली स्टार्ट केली आहे. नॉन स्ट्राईक एंडला आशिष चतुर्वेदी आणि स्ट्राईक एंडला रंजन चतुर्वेदी. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. दोनों सगे भाई यहाँ पर बैटिंग के लिए आ चुके हैं. स्ट्राइक एंड पे आशीष, बॉलिंग के लिए मितांशु पाटिल यहाँ पर पहला ओवर का खेल यहाँ पर चालू है. 77 का टारगेट है सेकंड इनिंग जीतने के लिए. मैच हिटमैन सीसी इस बार सामने खेलने की कोशिश की. लोअर फुल टॉस बॉल वहां पर डॉट बॉल. सत्याहत्तर धावा करायच्या स्ट्राइक एंडला आशिष चतुर्वेदी आहे. त्या बॉलवर देखील पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. चांगली स्टार्ट करावी लागेल. 7 ओव्हर 77 या करू शकतो तुम्ही. एक 11च्या सरासरी जरी केली रन्स तरी होऊ शकतात. त्यामुळे मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. 70, 80, 90 पण या ग्राउंडवर स्कोर होईल. 100+ पण स्कोर होताना पाहायला मिळेल 2 दिवसामध्ये. क्राप पुन्हा एकदा वरती जाणं पाहायला मिळतोय. 11 रन झाले त्या फलकावरती. मितांशु पाटीलकडून थोडी चुकी होती. एक्स्ट्रा रन्स. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर समोर खेळले गेलेत. प्रणय तिकडे आहेत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 12 रन झाले त्या फलकावर. 12 5 बॉल आणि 12 रन्स. पहिलाच दिवस आहे. तब्बल 16 संघ लीग मॅचच्या फॉर्मॅट मध्ये आणि त्यामुळे कल्याण खूप मोठे आहे. त्यामुळे 16 टीम्स पण इकडे कमी आहेत. एवढ्या प्लेयर्स इकडे चांगलं अंडरआर्म क्रिकेटवर प्रेम आहे. सो पहिली ओव्हर संपली. 12 रन झालेच आणि 36 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 65 धावांची गरज आहे. 65 रन्स इन 36 बॉल्स. छत्तीस चेंडू आणि 65 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. थोडी मात्र डिंगडॉंग टीम आता मात्र टीम मीटिंग करते. बघा टाइम तुमचा सेट केलाय त्यामुळे टाइम चालू राहणार आहे. कारण पेनल्टी द्यायला तुम्ही मित्रांनो प्लीज भाग पाडू नका. बॉलिंग साठी शुभम पांचाळ. जबरदस्त बॉल पाहिला गेला. बघता बघता आपण पाहिलं तर शुभम पांचाळने एक चांगली ओव्हर मात्र आतापर्यंत हाताळली आहे
आणि इकॉनॉमीनी बॉलिंग करतात. आमच्यासोबत आता स्कोरिंग थोडे चेंज झाले. SK थोडे आराम करतात आणि आमचे मित्र प्रसाद जॉईन झालेत. स्मार्ट आहेत प्रसाद, म्हणजे दिसायला पण आणि स्कोरिंग मध्ये पण. सो आता लोक लुक मेंटेन खूप करतात, हेअरस्टाईल, जेल. सो मी चांगला दिसला पाहिजे, माझे फॉलोअर्स वाढले पाहिजेत. ज्या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जबरदस्त फिल्डिंग तिकडे. वेल स्टॉप हुसेन, वेल स्टॉप हुसेन. जबरदस्त फील्डिंग एफर्ट्स वहां पर हुसैन के द्वारा. वेल बैटिंग ऑल्सो चतुर्वेदी, रंजन और आशीष, दोनों भाई यहाँ पर बैटिंग करते हुए. एक्स्ट्रा रन्स आहे, त्यामुळे फ्रीटचा चान्स असणार आहे. या बॉलवर उडवला बॉल, बट तिकडे कुठे ना कुठेतरी डीप मध्ये फिल्डर आहेत. धावफलक आपण पाहिलं तर 1 पुन्हा एकदा पुढे जाईल. स्टार्ट चांगली केली आहे. 60 धावांची गरज आहे अजून 31 बॉल मध्ये. एक डबल ट्रबलची पण ओव्हर आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा रन्स, मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. इझी मध्ये घेऊन चालणार नाही डिंगडॉंग टीमला, कारण की हिटमॅन सीसी अगदी कधी मॅच मध्ये कमबॅक करू शकते. नो बॉल आणि फ्रीडचा चान्स आहे. एकोणीस धावा झाले धावफलकावर. 30 बॉल मध्ये 58 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 30 चेंडून 58 धावांची गरज. चेंडूने 58 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. सो हिटमॅन सीसी पण मॅच मध्ये आहे. एकोणीस रन झाले धावफलकावर. 30 चेंडूने 58 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी शुभम थोरात. चेंडूने 58 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शुभम थोरात, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आशिष. या बॉल देखील यॉर्कर बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. आशिष चतुर्वेदी. 2020, 57 धावांची गरज अजून 29 बॉल मध्ये. या बॉलवर देखील समोर उडवलाय, जम्प केलाय, बट जबरदस्त झेल पकडत असताना तिकडे57 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समोर स्ट्राईक एंडला चान्स होता. चेतन श्रीवास्तव. 22 रन झाले धावफलकावर. 1 विकेट गेली आहे. 27 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. जबरदस्त बॉल पाहिला गेला शुभम थोरातचा, वेगात पाहिला गेला आणि वाईड यॉर्कर, डॉट बॉल. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि बॅटर आउट. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता आपण पाहिलं तर हिटमॅन सीसी बॅकफुटला गेली या मॅच मध्ये. नवीन बॅटर साईनाथ अय्यर.
22 लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स मात्र पुन्हा एकदा डबलचा कॉल दिला. नॉन स्ट्राईकला चान्स आहे आणि बघता बघता आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ आपण परत तिकडे समाप्त झालाय. 24 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 54 धावांची गरज आहे. 23 रनवरती 2 विकेट गेल्यात. एक डबल ट्रबलची ओव्हर अजूनही बाकी आहे. ट्वेंटी थ्री फ्रीडचा चान्स आहे. 24 एक रन एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. 24 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. 5 6 मारायचे ते कॅल्क्युलेशन पाहिजे आणि चतुर्वेदी जबरदस्त ट्राय करतायत. या बॉलवर समोर हलकासा फुटवर्क 6 रनसाठी. फुटवर्क आहे. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. रन्स मात्र पुन्हा एकदा 1 रन ते पुढे जाईल. 31 23 बॉलमध्ये 46 करायचे म्हणजे डबल करायचे आहेत. या बॉलवर वन्स अगेन बट तिकडे बॅटर आशिषला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. एक जबरदस्त झेल तिकडे टिपला गेला बट वेल प्लेड. Thank you. 31 loss of 3 wicket. White ball है. पुन्हा एकदा व्हाइट बॉल. न्यू बैटर संकेत तिवारी यहाँ पर आते हुए. इस बार अच्छा टाइमिंग किया तिवारी ने. तिवारी है सबसे भारी. नाम है संकेत तिवारी. वेल बैटिंग जबरदस्त टाइमिंग करते हुए यहाँ पर व्हाइट बॉल यहाँ पर फिर से एक्स्ट्रा रन के साथ स्कोर कार्ड यहाँ पर 40 40 रन यहाँ पर हो चुके हैं. 21 गेंदों में 37 रन की जरूरत है मैच जीतने के लिए टीम हिटमैन सीसी. इस बार फिर से वंस अगेन हवाई सफर बट बैटर यहां पर बाहर जाना पड़ेगा तिवारी को. फोर 40 रन पे यहाँ पर 4 विकेट जा चुके हैं. 20 गेंदों में 37 रन की जरूरत है.
वियांग बॅटिंग साठी येतात. नो बॉल आणि नो प्लस. 2 रनने मात्र स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. 77चं टार्गेट आहे. 20 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केले गेले. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेले. साईनाथ अय्यरचा पुन्हा एकदा धमाका आणि ह्या ओव्हरमध्ये तब्बल 25 रन आलेत. 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे हिटमॅन सीसी या टीमला जिंकण्याकरिता. तुमची हो झाली नावाला तुमच्या अच्छा स्माइल किया और खुश हो चुके, वो मैच में आ चुके हैं. इस बार हल्के से खेलने की कोशिश की बट वहां पर डॉट बॉल. डबल ट्रबल का ओवर है इसलिए थोड़ा रिस्पेक्ट करना जरूरी है. इस बार टैप करने की कोशिश की. डिक्लर जोन में वहां पर बॉल ट्रैवल. वेल बैटिंग वियांग. वियांग के साथ अभी स्ट्राइक एंड पे साई. 49 हो चुके हैं. डबल ट्रबल का ओवर है. ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है. 5 किया तो 10 मिलेंगे. 25 दिन में पैसा डबल. इस बार बढ़िया टैप यहां पर साई के बल्ले से. लक्ष्मी चिट फंड 25 दिन में पैसा डबल. 27 रन की जरूरत है अभी मैच जीतने के लिए. इस बार डेड बॉल. मितांशु पाटील तिकडे होते. पाटीलने जबरदस्त फिल्डिंग केली आहे. 14 बॉल मध्ये तुम्ही 27 करायचे आहेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे हे या बॉलवर टॅप केला गेलाय. 1 रन तिकडे मध्ये मिळेल. म्हणजे ह्या ओव्हर मध्ये रन्स आले एकूण 3 रन आले. म्हणजे 6 रन मिळतील. एक मिनिट 5 बॉल. कशी ओव्हर झाली रे? एक बॉल डेड दिला ना त्यांनी. 5 बॉल झाली तरी पण 5. अरे त्या डेड बॉल दिला त्यांनी. 5 बॉल हुआ है मेरी इज्जत. 3 सिंगल 2 डॉट. ओके जबरदस्त मॅच आहे. आणि आता ह्या मॅच मध्ये म्हणजे 3 आणि म्हणजे ह्या ओव्हर मध्ये 6 रन मिळालेत. 12 बॉल मध्ये तर जिंकण्याकरिता 21 रनशी बोरगावकर ग्रुप आणि त्याचबरोबर आमचे भरत शेठ पाटील सकाळी ते उपस्थित होते. आणि हे पण आहे का मोरेश्वर हॉलिडेज. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत वियांग. बॉलिंग साठी अंकित सिंग. स्ट्राइक एंडला वियांग. 12 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच खूप चांगली रंगताना पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल मध्ये आता 21 करायचे आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्ट्राइक एंडला चान्स आहे तिकडे. और मेरे को लगता है अक्षय अय्यर ने बचपन में कोईबा नहीं खेला है. कोईबा खेलता तो ये हिट लगा देता था. लगोरीची ऍक्शन वेगळी असते बट कोईबाला तुम्हाला ह्या ऍक्शन मध्ये उडवायचे असतात. सो मॅच पण तेवढी चांगली. 54 धावा झाल्या धावफलकावर.
10 बॉलमध्ये 23 रनची गरज आहे. या बॉलवर देखील एज घेतलं गेलं. पतंग बिटंग उडवली. 54 54 रन झाले. 4 विकेट गेलेत. 9 बॉलमध्ये 23 करायचे. आता मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. हिटमॅन सीसी मात्र टीम थोडी बॅकफुटला गेली आहे. जबरदस्त बॉलिंग केली यावर मध्ये अंकित सिंग. सिंग इज किंग. यावर देखील परफेक्ट यॉर्कर. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे तिकडे आणि एक रन तिकडे पुन्हा एकदा मिळते. आता साईनाथ अय्यरला मात्र चान्स घ्यावा लागेल. 1 मिनिट बाकी आहे. बघा टाइम सेट केला होता त्यामुळे फक्त 1 मिनिट बाकी आहे. स्ट्राइक एंडला साईनाथ. या बॉलवर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडंच तिकडे टायमिंग चुकलं. बट डबलचा कॉल दिला आणि बॅटर आउट नॉन स्ट्राइक एंडला. वियांगला बाहेर जावं लागेल. या बॉलवर देखील समोर टायमिंग केलं गेलंय. साईनाथ अय्यरचा पुन्हा एकदा धमाका. इट्स अ 6. मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र हिटमॅन सीसी येते. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड आपण पाहिलं आतापर्यंत. तो डबल आउट झाला अय्यरची. ओके या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर. बट जबरदस्त कॅच ऑफ द मॅच. मितांशु पाटील तिकडे होते आणि पाटीलने स्वतःला झुकून दिलं तिकडे. गुड कॅच पाटील. खूप चांगली कॅच पकडली तिकडे. पाटीलने प्रॉपर बॉडी बॅलन्स केला आणि (62) या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चेक केलं जाईल. अंपायर्स आमचे चेक करतील. अंपायरचं डिसिजन आउट आहे ना. अंपायर डिसिजन आउट आहे पण आपण चेक केलं जाईल. इट्स आउट. वाईट बॉल आहे का? आउट म्हणजे शुभमला पण माहित नव्हतं की त्यांनी स्टंपिंग घेतलं असं आम्हाला तिकडे दिसतंय. बट त्याचा पाय थोडा हवेत होता.
काउंट नहीं है। अनुज ऐसा बोला, मेरे को लगा पुलिस वाला बोला भाई तेरे को फाइन भरना पड़ेगा। सेम वैसी बॉडी लैंग्वेज है अनुज की। स्ट्राइक एंडला बॅटर अनुज। या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल। 63 धावा झाल्या। 4 बॉल मध्ये 14 रन्स करायचे आहेत। मोठ्या स्ट्रोकची गरज आहे। 4 बॉल 14। या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत आणि आता बॅटरला बाहेर जावं लागेल। 13-13। 3 चेंडू आणि 13 रनची गरज आहे। 3 बॉल 13, 1 6। एक मिनिट 4 बॉल 13 आहे। ओके, व्हाईटला मित्र बॉल काउंट नाहीये। काही ठिकाणी काउंट असतो, काही ठिकाणी नसतो। चार बॉल मध्ये 13 करायचे। साईनाथने जर 6 लगावलं तर त्याचाच बोलबाल राहील आणि या टर्फ क्रिकेटचे देखील पार्टनर आहेत। बट या टर्फ मध्ये त्यांना स्वतःला प्रूफ करावं लागेल। भले आपलं स्वतःचं टर्फ आहे, पण तिकडे जिंकणं गरजेचं आहे। जबरदस्त मॅच आहे। चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो। मित्रांनो तेव्हा आपण विकेट गेल्यामुळे पॉइंट त्याने टाइम स्टॉप नव्हता केला, त्यामुळे ही मॅच आपण खेळूया। त्यांनी टाइम नव्हता स्टॉप केला। या बॉलवर देखील जबरदस्त बॉल। आता कमबॅक करत असताना 3 बॉल मध्ये तर जिंकण्याकरिता या बॉलवर देखील जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते अक्षय अय्यर। आणि या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर टीम डिंगडॉंग। या बॉलवर हेलिकॉप्टर स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग केलंय। हा हँडसम 6। एक बॉल मध्ये 7 रनची गरज आहे, बट कंपल्सरी चेसिंग आहे। हा बॉल बघूयात, खूप महत्वाचा आहे। एक्स्ट्रा आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते टीम। हिटमॅन सीसी। या बॉलवर समोर उडवला गेला, बट